भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड भाजपाच्या वतीने राहुल गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी महानगर नांदेडतर्फे लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभापती जगदीप धनखड यांच्या व्यंग्यतेवर अवमान करणारे असभ्य व शोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतःला शहाणे म्हणणारे राहुल गांधी हे त्याचे चित्रण करीत होते। याविषयी मुथा चौक, वजीराबाद, नांदेड येथे निषेध आंदोलन करीत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, परवीन साले, मिलिंद देशमुख, आशिष नेरलकर, सुशील चौहान, जनार्दन वाकोडे, साहेबराव गायकवाड, शीतल खांडेल, धर्मभूषण दिलीप ठाकूर, परवीन गायकवाड, मोहनसिंग तौर, अरविंद भारतीया, विजय गंभीरे, व्यंकट मोकळेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पहा पुरे संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज राहुल गांधी आणि तृणमूलच्या खासदारांनी उपराष्ट्रपतींचा अपमान केला, व्यंग्यात्मक पद्धतीने उपराष्ट्रपतींवर टीका केली। या देशाची गरिमा राष्ट्रपती उपराष्ट्रपती असतात, ज्या पद्धतीने अपमान केला गेला। भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर महाराष्ट्रात आंदोलन करत आहे। आज नांदेडमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन या ठिकाणी झालं आणि निषेधाचं आंदोलन हे करण्यात आलं आहे। खरं तर देशाच्या उपराष्ट्रपतीचा अपमान करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे, म्हणून हे आंदोलन आहे।